नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक पाहतो, नातेसंबंध। आता हा टॉपिक पाहण्याआधी काही आपण बेसिक गोष्टी पाहू। नातेसंबंध म्हणजे काय? जे आपले कुटुंबामध्ये संबंध जुळतात ते, ठीक आहे। आता पहा काही बेसिक गोष्टी त्या पाहू आपण। आता हा ए, आता ए ची जेव्हा आपण बायको लिहू तर असे क्रॉसमध्ये लिहायचे, ठीक आहे। ए ही बी ही ए ची बायको आहे, म्हणजे नवरा बायको राहिले तर असे लिहायचे। बहीण भाऊ राहिले तर असे बरोबरमध्ये लिहायचे, ठीक आहे। आपली एक प्रश्न सोडवण्याची एक पद्धत आहे, हे आधी पाहून घेऊ, मग प्रश्नावर जाऊ आपण, ठीक आहे। हां, त्यानंतर आई वडील राहिले, ठीक आहे। आता पहा, जसा ए हा वडील आहे, ह्या वडील किंवा आई आहे समजा, आता आई वडिलापासून जे होणारे जे मुलं आहेत ते यांच्या खाली येणार आहेत, बरोबर आहे। जसा बी मुलगा आहे, मुलगा किंवा मुलगी, ठीक आहे। म्हणजे जे आई वडील आहेत ते वर राहते, वरच्या स्टेपमध्ये असतात, त्याच्यापासून मिळणारे मुलं खाली। आणि आता जसा बीचा जरी आजोबा जरी विचार केला तर यांच्या वडिलाचे वडील राहतील ते आजोबा, ठीक आहे। ह्या बेसिक गोष्टी आहेत, प्रश्न सोडवताना याचं आपल्याला काम पडणार आहे, म्हणून हे आधीच आपण पाहतो, ठीक आहे। पती पत्नी राहिले तर असे क्रॉसमध्ये मांडायचे, बहीण भाऊ राहिले तर बरोबर त्याच्या रिलेशन सारखा राहते म्हणून, ठीक आहे। अशा काही गोष्टी ह्या बेसिक गोष्टी हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहेत। मग आपण डायरेक्ट प्रश्नात जाऊ। चला तर लक्ष द्या, पहिला प्रश्न आहे आपला, टाईप 1 म्हणला पहिलाच प्रश्न आहे। ए बी ची बायको आहे, ए बी ची बायको आहे व सी ए ची बहीण आहे। सी चे वडील डी आहेत व ई डी चा मुलगा आहे, तर ई व बी चे नाते कोणते, ठीक आहे। आता प्रश्न आपल्याला ज्या पद्धतीने आपण बेसिक गोष्टी माहीत केल्या आहेत त्या पद्धतीने आता प्रश्नाची मांडणी करू। ए बी ची बायको आहे म्हणते, म्हणजे हा बी आहे, त्याची बायको ए आहे, ठीक आहे। नवरा बायको राहिले तर आपण असे म्हणतो, बरोबर आहे, बी, ठीक आहे। क्रॉसमध्ये नवरा बायको, हां, बी ए बी ची बायको हे लिहे, म्हणजे हे काय फिमेल असन आणि हा मेल। त्यानंतर सी ए ची बहीण आहे, आता जे सी आहे हे ए ची बहीण आहे म्हणते, म्हणजे बहीण तर हे बरोबर असेल त्याचे, असे सी बहीण आहे तर ही फिमेलच असेल, ठीक आहे, लक्षात ठेवा। म्हणजे कसे ABCD दिल्या कारणाने आपण मेल फिमेल कोणता आहे ते समजायला पाहिजे, ठीक आहे। आपल्याला प्रॉपर नाव ना दिले, जसा अजय, करिश्मा, विजय, अशा उदाहरणार्थ घेतले आपण, तसे नावं काही दिले नाही तिथं, म्हणून आपल्याला ABCD दिले इथं, तर हे मेल फिमेल कोणत्या ते समजायला पाहिजे, याच्यासाठी आपण हे वर लिहित आहोत तसे। त्यानंतर सी चे वडील डी आहेत, आता जे सी आहे याचे वडील डी आहेत, म्हणजे याचे वडील म्हणजे याचे वडील असे वर राहतील, बरोबर आहे। डी म्हणजे हा मेल आहे, ठीक आहे। आता सी चे वडील आहेत म्हणजे ए चे वडील असतील, कारण हे बहिणी बहिणी आहेत, बरोबर, हां। त्यानंतर ई डीचा मुलगा आहे, ई जो आहे तो डीचा मुलगा आहे म्हणते, म्हणजे डीचा मुलगा म्हणजे ह्या दोघ्या बहिणी आहेत, हे यांच्या मुली आहेत, तर याचा मुलगा यांच्याच बरोबर राहील, बहीण भाऊ, म्हणजे ई हा आहे मेल, जमला इथपर्यंत, हां। ई डीचा मुलगा म्हणजे ई ह्या डी पासून निर्माण झाला आहे, हा त्याचा मुलगा, ठीक आहे, हां। त्यानंतर काय म्हणते प्रश्न, तर ई व बी चे नाते कोणते। आता ई हा इथं आहे, ई आणि बी यांचे नाते कोणते। आता पहा, हा बी कोण होता, हे येतपर्यंत हे सर्व बहीण भाऊ आहेत, बरोबर आहे। हा आहे मेल म्हणजे याच्या बहिणीचा नवरा, बरोबर आहे।
म्हणजे आता काय म्हणते ई व बीचे नाते काय, म्हणजे कोणते नाते राहते याचे, ठीक आहे. हा काय राहीन, ई हा मेहुणा राहीन बीचा, मेहुणा म्हणजे सारा, सारा, ठीक आहे. म्हणजे याच्या नाते काय, हा ई बीचा मेहुणा, बीचा मेहुणा ई, ठीक आहे, राहील लक्षात. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, माझ्या बायकोच्या भावाच्या आजीचा मुलगा माझा कोण, ठीक आहे. अमरावती पोलीसला विचारलेला प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. काय म्हणते, माझ्या बायकोच्या, आता मांडणी कशी करायची, माझ्या म्हणजे मी, मी इथं बायको माझी, ठीक आहे, ठीक आहे. ज्या प्रकारे प्रश्न मारतात तसा, हा मी म्हणजे माझ्या, मी आणि माझी बायको, माझ्या बायकोच्या भावाच्या आजीच्या, आता बायकोचा भाऊ म्हणते तर भाऊ कुठं राहीन, असा बरोबर म्हणते राहीन भाऊ, ठीक आहे, बायकोचा भाऊ आहे, ठीक आहे. त्यानंतर भावाच्या आजीचा मुलगा, आता माझ्या बायकोच्या भावाच्या आजीच्या, आता आजी कशी डायरेक्ट, याच्या पहिला आधी वडील असेल आणि वडिलाची आई असेल इथं, तेव्हाच ते आजी होईल ना, बरोबर. वडील आणि वडिलाची आई म्हणजे ते आजी. हां, प्रश्न काय म्हणला होता, माझ्या बायकोच्या भावाच्या आजीचा मुलगा, म्हणजे आजी हे आणि तिचा मुलगा म्हणजे हा आपला वडील, त्याचा वडील. हां, तर तो माझ्या कोण, तर मी इथं होतो, बरोबर आहे. आता माझी बायको, माझ्या बायकोचा भाऊ आणि माझ्या बायकोच्या भावाचा वडील, म्हणजे तो माझ्या बायकोच्या वडीलच असेल ना, ठीक आहे. म्हणजे माझ्या नाही, प्रश्नामध्ये सांगत आहो मी. हां, ठीक आहे. आता बायकोचा वडील मग आपला कोण होणार आहे, माझ्या काय होईल, सासरा. 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे, पहिला ऑप्शन सासरा. समजलं मित्रांनो. त्यानंतर तिसरा प्रश्न, आपण जे प्रश्न घेतो ते पोलीस भरतीला विचारलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. हा असा प्रश्न आहे का प्रत्येक पोलीस भरतीमध्ये विचारल्यासारखं विचारतो. 2016, 2017, 2018ला हा विचारलेला प्रश्न आहे, ठीक आहे. 2018ला पण धुळे पोलीसला विचारलेला प्रश्न आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यावरच आधारित प्रश्न असे विचारले जातात पेपरमध्ये. आता पहा, अजयच्या भाचीच्या मामीची आई ती अजयची कोण. आता सुरुवात काय कोणापासून आहे, अजयपासून, म्हणून अजय लिहून घेऊ आपण. अजय आहे, अजयच्या भाचीच्या, आता अजयची भाची कोणती आहे, अजयला एक बहीण असन, ठीक आहे. अजयला एक बहीण आहे आणि बहिणीला एक मुलगी असन, म्हणजेच ती झाली भाची, बरोबर ना. अजयला जरी भाची आहे तर अजयला एक बहीण असन, त्या बहिणीला मुलगी, ठीक आहे, म्हणजे अजयची हे भाची. अजयच्या भाचीच्या मामीची आई, आता अजयच्या भाचीचे जे भाची आहे तिची मामी कोण होईल, तिच्या मामाची बायको, बरोबर आहे, म्हणजे हे मामी इथं, बरोबर ना. म्हणजे अजयचीच बायको असेल ती, तर बायको म्हणला तर आपण क्रॉसमध्ये मांडतो आणि बहीण भाऊ म्हणला तसं आहे बरोबरमध्ये, आणि त्याच्यापासून जे झालेले मुलं आहेत ते आपण खाली मांडतो, ठीक आहे. आणि त्यांचे जे वडील आहेत ते आई वडील वर, त्यानुसारच आपण मांडणी केली. हां, त्यानंतर मामीची आई, आता मामी हे आहे, हिची मामी, तिची आई वर राहीन, बरोबर आहे. तर मामीची आई अजयची कोण, हा अजय. अजयची बायको ना, अजयच्या बायकोची आई, तर अजयची कोण होणार आहे, ते सासू, ठीक आहे. म्हणजे उत्तर काय राहील आपला, सासू. ऑप्शन नाही दिले, ऑप्शन या तिथं, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो टाईप 2 हा प्रश्न थोडा वेगळा आहे, ठीक आहे. याच्यात संबंध नाही दिले आहेत, पण इथं संख्या असं विचारले आहे. आता प्रश्न समजा नाही तुमच्या लक्षात. आता पहा, सुजाताला 2 बहिणी व 1 भाऊ, 2 बहिणी व 1 भाऊ आहे. भावाचे नाव समीर आहे, तर समीरला बहिणी किती. काय म्हटलं आहे, एक सुजाता दिली आहे, सुजाता,
सुजाताला 2 बहिणी आहेत, एक बहीण आणि हे दुसरी बहीण. ठीक आहे. सुजाताला 2 बहिणी आहेत, बहिणी येते करून घेऊन बहिणी, हे एक बहीण आहे, पुन्हा एक बहीण आहे. ठीक आहे. सुजाताला 2 बहिणी व एक भाऊ आहे.